नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असं एव्हिलाय किचन कसं करायचं हे पाहणार आहोत। हे बघा, चला तर मग आता आपण सुरुवात करूया। तर बघा, त्यासाठी आपल्याला 3 कलरच्या लोकर लागतात। या कलरची, ब्ल्यू कलरची आणि आपल्याला ही व्हाईट कलरची लोकर लागते, स्काय ब्ल्यू। असे 3 कलरचे आपल्याला लोकर लागतात। एक असा छोटासा बेस मी करून घेतलेला आहे। आता हा मी तुम्हाला दाखवते आपण कसा करायचा तो। त्यासाठी सुरुवातीला आपल्याला ब्ल्यू कलरची लोकर घ्यायची आहे। मैत्रिणींनो, ब्ल्यू कलरच्या लोकरमध्ये थोडे टाके दिसत नाहीत, तर मी ते तुम्हाला सांगूनच करते। हे बघा, मॅजिक रिंग आपल्याला घ्यायची आहे। मॅजिक रिंगमधून आपण हा धागा बाहेर काढल्यानंतर आपण इथे एक साखळी घेतो। एक साखळी घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एकूण 8 सिंगल क्रोशेट करायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 आणि 1 8 असे आपल्याला एकूण 8 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत। 8 सिंगल क्रोशेट घेतल्यानंतर हा धागा आपण असा खेचून घ्यायचा, थोडा टाईट घ्यायचा, म्हणजे इथे बघा असं व्यवस्थित येतं। आता 8 सिंगल क्रोशेट झाल्यानंतर आपण पहिल्या सिंगल क्रोशेटमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची। हा राऊंड आपला इथे कंप्लीट होतो। पुन्हा एक चैन घ्या आणि सेम स्टिचमध्ये, म्हणजे सेम सिंगल क्रोशेटवर आपल्याला 2 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत। 1 आणि 1 2, पुन्हा नेक्स्टमध्ये 2। प्रत्येक सिंगल क्रोशेटवर आपल्याला 2-2 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला सेकंड राऊंडमध्ये एकूण 16 सिंगल क्रोशेट मिळतात। 8 वर 16, प्रत्येक सिंगल क्रोशेटवर 2-2 सिंगल क्रोशेट। पंधरा आणि 1 16, 16 माझे झालेले आहेत। आता पहिल्या सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिचनी जॉईंट करून घेऊया। एक साखळी घेऊया आणि हा धागा आपण कट करून घेऊया। ठीक आहे। आता हे बघा, इथे हे असं विणताना आपलं मध्ये होल होतो, तो हा धागा खेचून घेतला की तो पुन्हा बरोबर होऊन जातो। ठीक आहे। ही आपली ब्ल्यू कलरचा राऊंड झालेला आहे। आता आपल्याला इथे स्काय ब्ल्यू कलरचा धागा जॉईंट करायचा आहे। स्लिप नॉट करून घ्या आणि कोणत्याही एका सिंगल क्रोशेटवर आपण हा धागा जॉईंट करून घेऊया। स्लिप स्टिचनी जॉईंट करून घ्या। एक चैन घ्या, सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट। मैत्रिणींनो, आता आपण दुसऱ्या राऊंडमध्ये 16 सिंगल क्रोशेट घेतलेले, 8 घेऊन 8वर आपण 16 घेतलेले। आता पुन्हा आपल्याला 16च घ्यायचे आहेत, म्हणजे प्रत्येक सिंगल क्रोशेटवर आपण एकच सिंगल क्रोशेट करणार आहोत। म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये पण आपले फक्त 16 सिंगल क्रोशेट येतील।
प्रत्येक सिंगल क्रोशेटवर आपण एक सिंगल क्रोशेट घेणार आहोत. हे जे धागे आहेत ते नंतर आपण जेव्हा कॉटन त्याच्यामध्ये फिल करतो त्याच्यामध्ये आपल्याला धागे हाईड करता येतात. ते मी पुढे तुम्हाला दाखवेनच कसे ते. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 16. 16 झाल्यानंतर पहिल्या साखळीमध्ये नाही तर पहिल्या सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिचनी धागा जॉईंट करून घेणार आहोत. पुन्हा एक साखळी घ्यायची आणि आता आपलं तिसऱ्या राऊंडमध्ये आपण 16 सिंगल क्रोशेट घेतलेले आहेत. आता बघा साखळी घेतल्यानंतर सेम स्टिचमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत. म्हणजे आता प्रत्येक सिंगल क्रोशेटवर आपण 2 सिंगल क्रोशेट घेणार आहोत. या राऊंडमध्ये आपले एकूण 32 सिंगल क्रोशेट होतात. प्रत्येक सिंगल क्रोशेटवर 2 पहिले 8 घेतले, मग 16 घेतले, 16वर पुन्हा 16 घेतले आणि आता आपल्याला प्रत्येक सिंगल क्रोशेटवर 2 करायचे आहेत. म्हणजे आपले एकूण 32 सिंगल क्रोशेट होतात. प्रत्येक सिंगल क्रोशेटवर आपण 2 सिंगल क्रोशेट करणार आहोत. तीस आणि हा 32. असे बघा हे आपले एकूण 32 सिंगल क्रोशेट झाले आहे. इथे आता आपण हे फर्स्ट सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिचनी जॉईंट करून घेऊया. एक साखळी घेऊया आणि धागा कट करून घेऊया. हा जो मध्ये होल झाला आहे तो हा धागा खेचून घेऊन टाईट करून घ्या. असे हे आता आपले 2 बेस रेडी झालेले आहेत. मैत्रिणींनो, आता आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही बेस एकत्र घेऊन आपल्याला त्याच्यावर सिंगल क्रोशेट करायचे आहेत. मी हा व्हाईट कलरचा धागा घेते. स्लिप नॉट करून घेऊया. स्लिप नॉट करून झाल्यानंतर हे बघा एक सरळ बाजू एक उलट बाजू असं आपल्याला आधी जर आपल्या बेसमध्ये होल असेल तर ते टाईट करून घ्या, कारण आपण विणत गेल्यानंतर आपल्याला तो धागा खेचता येणार नाही. म्हणून आधी मी हा बेस घेते. एकामधून मी सुई घातली, उलट्या साईडनी हा घेते, याच्यामधून सुद्धा मी सुई घातली. दोन्ही बेस आपल्याला एकत्र करून हे बघा सुरुवातीला तर आपल्याला स्लिप स्टिचनी जॉईंट करायचं आहे. स्लिप स्टिचनी धागा जॉईंट करून घ्यायचा आहे. मग एक साखळी घ्या आणि सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट करा. आता आपल्याला प्रत्येक
सिंगल क्रोशेटवर म्हणजे दोन्ही साईडून आपल्याला प्रत्येक सिंगल क्रोशेटवर एक एक सिंगल क्रोशेट करायचं आहे. असं करून आपल्याला हे दोन्ही बेस जॉईंट करून घ्यायचे आहेत. एकूण 32 आपले सिंगल क्रोशेट होते या राऊंडमध्ये इथे. तर आपले व्हाईट कलरचे एकूण 32 सिंगल क्रोशेट होतात. दोन्ही बेस एकत्र करून प्रत्येक सिंगल क्रोशेटवर एक एक सिंगल क्रोशेट आपल्याला घ्यायचं आहे. एकूण आपले व्हाईट कलरचे 32 सिंगल क्रोशेट होतील. हे पहा असे. चला तर मग मी हे पूर्ण करून घेते. आता हे आपण ह्याच्यामध्ये भरून घेऊया. इथे हा धागा थोडा मोठा करून ठेवूया. सुरुवातीला तर हे बघा, हे जेवढे आपले धागे आहेत ते सगळे आपण याच्यात आधी हाईड करून घेऊया. सगळे धागे मी याच्यात हाईड करून घेतले. आता आपण हे याच्यात भरून घेऊया. हे बघा, मी हे पूर्ण भरून घेतलेलं आहे. आता आपण परत कंटिन्यूमध्ये सिंगल क्रोशेट कंप्लीट करून घ्यायचे. व्यवस्थित दोन्ही साईडून बघून सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, हे आपले 32 सिंगल क्रोशेट झालेले आहेत. आता आपण ह्या पहिल्या सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिच घेऊन एक चैन घेऊन धागा कट करून घेऊया. हे बघा मैत्रिणींनो, हा आपला मधला बेस असा रेडी झालेला आहे, पूर्ण तयार झालेला आहे. आता आपल्याला याच्यावर पाकळ्या करायच्या आहेत. पाकळ्या करण्यासाठी आपण पुन्हा आपला निळ्या कलरचाच लोकर यूज करणार आहोत. स्लिप नॉट करून घ्या. स्लिप नॉट करून झाल्यानंतर हे बघा, इथे आपण आधी स्लिप स्टिचने आपला धागा जॉईंट करून घेऊया. सॉरी,
धागा जॉईन करून झाल्यानंतर आपण तिथेच सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट घ्यायचा. सिंगल क्रोशेट घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथेच सेम स्टिचमध्ये आपल्याला एकूण 1 2 3 4 आणि एक 5 हाफ डबल क्रोशेट घ्यायचे आहेत. हाफ डबल क्रोशेट झाल्यानंतर आपल्याला पुढच्या सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिच करायचं आहे. पुढच्या सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिच करून झाल्यानंतर नेक्स्टमध्ये आपण एक स्लिप स्टिच घेऊया. पुन्हा आपल्याला इथे 1 2 3 4 आणि एक 5 हाफ डबल क्रोशेट घ्यायचे आहेत. पुन्हा नेक्स्टवर स्लिप स्टिच, नेक्स्टवर एक स्लिप स्टिच आणि 5 हाफ डबल क्रोशेट. 1 2 3 4 आणि एक 5. पुन्हा नेक्स्ट सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिच, पुन्हा नेक्स्टवर एक स्लिप स्टिच आणि त्याच्यामध्येच लगेच पुन्हा 5 हाफ डबल क्रोशेट. 1 2 3 4 आणि एक 5. पुन्हा नेक्स्टवर स्लिप स्टिच, नेक्स्टवर स्लिप स्टिच पुन्हा 5 सेम स्टिचमध्ये 5 हाफ डबल क्रोशेट. 1 2 3 4 आणि एक 5. नेक्स्टवर स्लिप स्टिच, पुन्हा नेक्स्टवर एक स्लिप स्टिच. मैत्रिणींनो, असं करत आपल्याला या पूर्ण पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. या बघा, आपल्याला अशाच्या पूर्ण पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, हे बघा, हे असे माझ्या पूर्ण पाकळ्या करून झालेल्या आहेत. इथे फक्त हे 2 आपले जे हाईट झालेले असतात ते व्यवस्थित बघायचे. आणि इथे आता मी माझी शेवटची पाकळी करून घेते. पाच, हे बघा, इथे एक सिंगल क्रोशेट करून घ्या आणि जो आपण फर्स्ट हे घेतलेला तिथे एक सिंगल क्रोशेट करून मागच्या साइडून आपण एक साखळी घेऊन हा धागा कट करून घेऊया. हे बघा, थांबा, पाकळ्या थोड्या स्ट्रेट करून घ्यायच्या.
तर मैत्रिणींनो, हे सुंदर असं आपलं एविलाय रेडी झालेलं आहे. हे बघा, आता याला खाली मला लटकन लावायचे आहेत, तर याला मी खाली आता लटकन्स लावून घेते आणि किचन मला त्याला जॉईंट करायचं आहे. मैत्रिणींनो, हे पहा, हे मी त्याच्यासाठी सुंदर असं एक छोटंसं लटकन केलेलं आहे आणि हे आपलं किचन. आता मी हे जॉईंट करून घेते. मी इथे स्टिच करून घेते हे. म्हणजे ते लटकन निघायचं काही चान्सच राहत नाही. बघा, मी असं कस्टमरला देताना स्टिचच करून देते हे. ही ॲक्च्युली ऑर्डर माझ्या मैत्रिणीचीच आहे. तिने मला 3 किचन करायला सांगितले होते. तिच्यासाठी एक मोरपंख किचन, एक आपला सनफ्लावर किचन आणि तिसरा हा किचन. तिने मला सांगितले मला 3 किचन करून दे म्हणून. या वेळेला मी आपल्या तिन्ही किचनची व्हिडिओ पोस्ट केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि काही त्याच्यामध्ये हे असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. हे बघा, तर असं मी आपलं हे किचन रेडी केलेलं आहे. हा धागा मी इथून कट करून घेते. हे बघा, हे आपलं सुंदर असं किचन रेडी झालेलं आहे. आता याला आपण किचन लावून घेऊया. हे बघा मैत्रिणींनो, याला मी असे हे किचन लावून घेतलेलं आहे. किती छान वाटतंय बघा. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.